आता सध्या आपण उभे आहोत औराद शहाजानी निलंग्या तालुक्यातील हे गाव आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर। तेरणा नदीच्या पुलावर सध्या आपण उभे आहोत। इथे तेरणा आणि मांजरा नदीचा संगम काही अंतरावर पुढे गेल्यानंतर होतो आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय नाव तुमचं साहेब? अरे जाधव। जाधव साहेब, किती एकर शेत आहे? 5 एकर। काय झाले आता शेत? आता शेतीतलं पाणी तर पूर्णपणे वाहून निघून शेतीत काही उरलेलं नाही। आता पहिलं म्हण जसं आहे तसं झालं, म्हणजे काय सरप चावला एक मरते पण काळी चावली घरमार मेलं। आता जगण्यासारखं तर साधन उरलेलंच नाही। आता आम्हाला वाचवणाऱ्यापैकी आता आम्ही जे जनतेनं मत टाकून मंत्र्याला जे पुढारी केला त्या आता आमच्या अपेक्षाच आहे त्या माणसाकडे की मुख्यमंत्र्याकडे आम्हाला काहीतरी मदत करून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच अपेक्षा ठेवून आम्ही आशा धरून बसलेले आहोत। काय नाव तुमचं? नारायण दादाराव मोरे सावली। मोरे साहेब, काय सध्या परिस्थिती शेत? परिस्थिती काय नाही सर, सगळं पाण्याने गेले। 2 एकर असलेलं रान पाण्याने गेले, काहीतरी मदत व्हावं आम्हाला एवढीच इच्छा आहे। 2 काय लावलं होतं? तूर सोयाबीन आहे। तूर सोयाबीन। काय नाव तुमचं? पांडुरंग सावरी। किती एकर राहिले? 10 एकर जमीन आहे आपली। काय सध्या स्थिती? बेकार स्थिती आहे सर, पूर्ण नदीच्या कडेची माती वाहून गेली आहे। 4 एकर रानाची सोयाबीन पाण्यात आहे, ऊस पाण्यात आहे। शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, कर्जमाफी करावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ मदत करावी। काय नाव साहेब तुमचं? उत्तम बाबराव लासुनी हडगा। बरं, काय सध्या किती एकर रान आहे? 3 एकर। काय झालं 3 एकरमध्ये? 3 एकरमध्ये काही राहिलं नाही, उरलं नाही। त्याच्यात आता पाणी आहे 1 मांडे इतकं। संगमाच्या जवळ आहे कशी? हां, माझं 15 दिवस झालं ते पाण्यातून पिकच राहिलं शिल्लक। बरं, शेताला जाऊन किती दिवस झाले? शेताला जायचंच नाही, उरलं नाही ना, शेताला जावं कसं? 15-20 दिवस झाले शेताला जाऊन। आता पाऊस लागेल कसं जावं पाण्याला बघून जाणे बी नाही। जनावर ढोर उपाशी मर्याद कोणाचं तर कुठलं तर ती उसा आडवी पडून गेले, ती बी आणाय गेलं तर पाण्यातून आणाय तर जनावर खाईना। आता काही उरलं नाही, आता काय करावं म्हणलं तर कुठे काही नाही। आता मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून सांगितलं। भैयासाहेब आले ते 15 दिवसापासून भैयासाहेब फिरवलेल्यात, चौकट डवरी करलेल्यात। पण त्या डवऱ्यातून तर आता मुख्यमंत्र्यांची तारीख घेतल्यात मुख्यमंत्री काही मुख्यमंत्र्याकडे आता अपेक्षा आहे आमची की 13,000 द्यायची आहे की 15,000 रुपये तर देऊ, अशी अपेक्षा आहे। बापा, काय नाव तुमचं? गणेश शिवराज पंचाक्षरी। माझं इकडं रान आहे महाराष्ट्राकडे माझं एक 15 एकर रान आहे नदीच्या कडनं आणि पलीकडे 35 एकर रान आहे। महाराष्ट्रात 15 एकर आणि कर्नाटकात 35-40। काय अवस्था आहे महाराज? पूर्ण पाणी आहे सर। आज 15-20 दिवस झालं, अगोदर बी 5 दिवस झालं पूर्ण पाणी थांबून गेलंय। पूर्ण काहीच नाही, माती पूर्ण घेऊन गेलं तेव्हा बघितलो जाऊन आम्ही पाहणी केलो तिकडच्या बाजूनं। इकडच्या बाजूनं तर अजून जाता बी येत नाही, महाराष्ट्राच्या बाजूनं पूर्ण 15 आमचं आणि दुसऱ्याचं देखील काहीतरी 25-30 एकर पूर्ण पाण्यात आहे सर। शेताला जायचं म्हणजे दुखणं घेऊन यावं लागतंय। ही अवस्था। गुरंढोरं सगळे घराकडंच इथंच। घराकडे? हो, घराकडे। काय नाव तुमचं? अपराजित गोविंद रेड्डी भिंगोले। बरं, काय सध्या परिस्थिती? किती एकर रान आहे? माझं 20 ते 25 एकर रान पाण्यात आहे। सोयाबीन, उडीद, असलेलं माझंच आहे पूर्ण। आता जितकं पाणी दिसायला सगळं तुमच्या टाकी दिसते ना, त्याच्या पुढल्या बाजूला आहे त्या पुलापर्यंत पूर्ण पाणी। हां, गावापर्यंत आपलं शेत आहे। बरं, आता ही जे नदी पात्र आहे 1 किलोमीटर विस्तारलंय। हां, पुरामधल्या रस्त्यापर्यंत पाणी आहे। आता जर पहा की तेरणा नदी जी आहे ती तर पुढे गेल्यानंतर संगम होतो तेरणाचा आणि मांजराचा, पण मांजरा नदीचा फ्लो जास्त असल्या कारणानं तेरणीचं पाणी संगमावर बॅकवॉटरच्या स्वरूपामध्ये सर्व आजूबाजूच्या शेतात शिरलेलं आहे। जवळपास 1 किलोमीटर नदीचं पात्र वाढल्या कारणानं शेतकऱ्यांची प्रचंड हानी होत आहे। आता त्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की तात्काळ मदत द्यावी आणि योग्य पद्धतीनं या पाण्याचं नियोजन भविष्यासाठी करावं। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, औराद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।